पित्ताध्याय. रक्तपित्ताध्याय म्हणजे काय? पहिल्यांदा दिले अथातो रक्तपित्त चिकित्सतम व्याख्यासामः. रक्तपित्ताध्यायाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. निदानस्थानामध्ये पण रक्तपित्ताध्याय बघितलं. त्याच्यामध्ये काय येतं पहिल्यांदा? जे रक्तपित्त जो कसा उत्पन्न होतो ज्वरानंतर संताप झाल्यामुळे म्हणतो. हे, पहिलं काय रक्तपित्त वर्णन उपक्रम. पंचगंगा प्रदेश म्हणजे पंचगंगा म्हणजे पंजाब प्रदेशात विहीर करीत असलेल्या जितेंद्रिय मोहरहित आणि अग्निसमान तेज पुंज असणाऱ्या महर्षी पुनर्वसूंना प्रणाम करून अग्निवेशाने विचारले, भगवान, आपण निदर्शनाच्या पहिल्या अध्यायात रक्तपित्ताच्या कारणांसहित त्याची लक्षणे सांगितली आहेत. हे गुरुवर्य, आता त्या रक्तपित्ताच्या विषयी आणखी पुढे जे जे काही सांगण्यासारखे आहे ते सर्व आपण उपदेश स्वरूपात सांगावं. नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी? महागद. रक्तपित्त हा महागदामध्ये येतो, अष्टमहागदामध्ये येतो रक्तपित्त. तो शीघ्र चिकित्सा म्हणजे शीघ्र त्याची चिकित्सा केली पाहिजे. रक्तपित्त ही व्याधी अग्निप्रमाणे शीघ्र विनाशकारी तीव्र वेग असणारा महान रोग आहे. जे रक्तपित्ताचा शीघ्र विनाशकारी आहे, तीव्र वेग आहे आणि महान व्याधी आहे. त्यामुळे त्याचे हेतू आणि लक्षणांचे ज्ञान असणाऱ्या चिकित्सकाने रक्तपित्ताची चिकित्सा अत्यंत शीघ्रतेने केली पाहिजे. जे आशुकार्य चिकित्सा पहिले तर रक्तपित्ता चिकित्सेमध्ये येतं, करायला पाहिजे. दुसरे येते रक्तपित्ताची संप्राप्ती. आता रक्तपित्ताच्या संप्राप्तीमध्ये काय? श्लोक पाठ करायची गरज नाही, संप्राप्तीचं लक्षात घेऊ. मागे सांगितलेल्या उष्ण तीक्ष्ण आम्लादींच्या सेवनामुळे म्हणजे उष्ण तीक्ष्ण आम्ल पदार्थ खाल्ल्यानंतर त्याच्या कारण सेवन केल्यामुळे काय होतं की स्वस्थानातून उत्क्लेशित होऊन बाहेर पडणारे दूषित पित्त रक्तधातूत मिसळतं. म्हणजे पित्ताचा प्रकोप होणार, ते पित्त रक्तधातूमध्ये मिसळणार, रक्ताचं प्रमाण वाढणार आणि पित्त आणि रक्त हे दूषित होऊन जाणार दोन्ही. समान योनी असल्यामुळे रक्तापासूनच पित्त निर्माण होत असल्यामुळे पित्त जेव्हा रक्तात प्रवेश करते तेव्हा ते रक्ताला दूषित करतं. म्हणजे पित्त जेव्हा रक्तामध्ये प्रवेश करतं तेव्हा ते रक्ताला दूषित करणार आहे आणि त्यांची वृद्धी होते. पुढे संप्राप्ती दिली आहे ती बघू आपण. रक्तात पित्त मिसळल्यामुळे रक्ताची सुद्धा वाढ होते. अशा प्रकारे पित्ताच्या उष्णतेने रक्ताची उष्णता वाढते. या उष्णतेच्या प्रभावाने मांसादी धातूमधून द्रवरूप रक्तधातू स्त्रवू लागतो. म्हणजे रक्तामध्ये पित्त रक्तामध्ये विसरलं तर पित्त उष्ण तीक्ष्ण गुणांचा आहे, रक्तामध्ये अजून उष्णता वाढेल आणि उष्णता वाढल्यामुळे उष्णतेच्या प्रभावानं मांस जे धातू आहेत, मांस किंवा आदी धातू याच्यामधून द्रव स्वरूपामध्ये रक्तधातू स्त्रवू लागतो, म्हणजे ब्लिडिंग होते. आणि रक्ताच्या उष्णतेमुळे स्वेदन झाल्याने मांसादी धातुगत पित्तरूपी द्रवांश वाढून रक्तात आल्याने रक्ताची वृद्धी होते. नेक्स्ट आहे ते रक्तपित्त शब्दाची व्याख्या. हे श्लोक पाठ करायचा. संयोगात उष्णतत्तु सामान्यात गंधवर्णयोः रक्तस्य पित्तम आख्यातम रक्तपित्तम मनीषिभिः. संयोगात उष्णतत्तु सामान्यात गंधवर्णयोः रक्तस्य पित्तम आख्यातम रक्तपित्तम मनीषिभिः. पित्त रक्ताशी संयुक्त होत असल्याने म्हणजे काय? संयोगात म्हणजे काय? पित्त आणि रक्त हे पित्त जे आहे ते रक्ताचे संयोग होत असल्याने सामान्यात गंधवर्णीय पित्ताकडून रक्ताला दूषित केलं जातं. म्हणजे पित्त हे रक्ताला दूषित करतं आणि गंधवर्ण यात रक्तपित्त यात समानता असल्यामुळे जे गंध आणि वर्ण हा रक्तपित्त सेम असल्यामुळे विद्वान मनीषींनी रक्तप्रदूषित दूषित पित्तजन्य विकृतीला रक्तपित्त म्हटलेलं आहे. संयोगात औषधा म्हणजे संयोग होत असल्याने पित्ताचा रक्ताचे संयोग पित्त हे रक्ताला दूषित करतं. गंधवर्ण समान आहे त्याच्यामुळे त्याला रक्तपित्त असं म्हटलेलं आहे. त्यांनी निरुक्ती सांगितले तर रक्तपित्त रक्तमच पित्तमच इति रक्तपित्तम. खाली निदान लिहिलेत काय काय कारण शकते रक्तपित्त उत्पन्न होण्याची. पैतिक आहार. पैतिक आहार काय? तीक्ष्ण उष्ण क्षार लवण आम्ल आणि कटू पदार्थाचे अत्याधिक सेवन. म्हणजे पैतिक म्हणजे पित्त वाढवणारा आहार. श्रमोत्पादक आहार किंवा सॉरी श्रमोत्पादक कार्य.
म्हणजे श्रम उत्पन्न त्याच्यामुळे तसे कार्य, व्यायाम असेल, मार्गगमन असेल, भारवहन, आतप सेवन, अतिमैथुन आदी हे झाले श्रम उत्पादक कार्य. मनोविकार म्हणजे मानसिक कार्य काय, चिंता, शोक, भय, उद्वेग यांनी सुद्धा रक्तपित्ताचा उद्रेक होऊ शकतो. संप्राप्ती ते चार्ट वाईज दिले. पित्तवर्धक म्हणजे पित्त एक निदानचं सेवन केलं, पित्ताचा प्रकोप झाला. प्रकोपित पित्ताच्या स्वगुणांनी, जे प्रकोपित झालेल्या पित्ताच्या स्वगुणांनी रक्तदृष्टी होते. हे, रक्तदृष्टी झाल्याने दुष्ट पित्ताने दूषित रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. ऊर्ध्व मार्गाने दोन मार्गाने जातो मेनली. रक्तपित्ताचे दोन मार्ग आहेत, ऊर्ध्व मार्ग, अधोमार्ग. हे. आणि तो तिसरा जो आहे तो उभय मार्ग. तर त्या ह्याच्यामध्ये दोष कुठला आहे रक्तपित्तामध्ये, पित्त प्रधान आहे, दुष्य रक्त आहे, अधिष्ठान हम्म, ऊर्ध्व मार्ग, अधोमार्ग आणि व्यापक म्हणजे उभय मार्ग. ऊर्ध्व मार्ग म्हणजे कोणता म्हणलाय, नाक, डोळे, कान, तोंड. अधोमार्गामध्ये उपस्थ, योनी आणि गुद. व्यापक मध्ये रोमकूप, ऊर्ध्वांग मार्ग सगळे. हे. आता पित्ताचे आश्रयस्थान, प्लिहानचे यकृच्चैव तदष्ठाय वर्तते स्त्रोतांसी रक्तवाहिनी तन्मूलानी दयेना. ते रंजक पित्त प्लीहा आणि यकृत यांच्या आश्रयाने राहतं. जे पित्त जे आपण म्हणतो ते कशाच्या आश्रयाने राहतं, प्लीहा आणि यकृत यांच्या आश्रयाने राहतं. देहधारींची रक्त व स्रोतसांची यकृत आणि प्लिहा हीच दोन मूलस्थानी आहेत. म्हणजे रक्त व स्रोतसाची दोन मूलस्थाने कुठली कुठली, यकृत आणि प्लिहा असं सांगितलं त्यांनी. आता कफज रक्तपित्त सांगितलं. कफज रक्तपित्त कसं असणार, रक्तपित्तातील बाहेर पडणारे रक्त हे दाटसर, कफज रक्तपित्त त्यामधलं जे रक्त आहे बाहेर पडणार ते कसं पाहिजे, दाटसर पाहिजे, पांढुरके म्हणजे श्वेत वर्णाचं, स्निग्ध बुळबुळीत असेल तर ही रक्तपित्त व्याधी समजायचा. कफज रक्तपित्त व्याधी समजायचा. कसं कसं असतं तर दाटसर, पांढुरकं, स्निग्ध आणि बुळबुळीत असेल तर वातज रक्तपित्तामध्ये काळसर तांबडा कलरचा असणार आहे, अरुण वर्ण म्हणतो. पातळ आणि फेसयुक्त असेल व वृक्ष न चिकटणारी दिसत असेल ती वाताची रक्तपित्त समजायचं. पैत्तिक रक्तपित्तामध्ये रक्तपित्तातील स्त्रवणारे रक्त कावेप्रमाणे काळसर किंवा गोमूत्राप्रमाणे पिवळसर रंगाचं असतं. पैत्तिक रक्तपित्त मोरपंखाप्रमाणे चमकणारं, घरातील धुराप्रमाणे असेल किंवा काजळाप्रमाणे छटा असणारे असेल तर ते पैत्तिक रक्तपित्त समजायचं. एकतर रक्तस्त्रवणारं काव्यप्रमाण काळसर किंवा गोमूत्राप्रमाणे पिवळसर असलं पाहिजे, किंवा मोरपंखाप्रमाणे चमकणारं असलं पाहिजे, किंवा काजळाप्रमाणे छटा असणारं, ते असतं पैत्तिक रक्तपित्त व्याधी. द्वंद्व ज्यादी दोन दोषाच्या संसर्गामुळे दोन्ही दोषांची लक्षणे त्याच्यामध्ये दिसणार. सान्निपातक म्हणजे तिन्ही दोषांची लक्षणे दिसणार. त्या रक्तपित्ताचे साध्य असतात किंवा या जे एक दोषयुक्त रक्तपित्त असणार आहे ते साध्य असणार आहे, दोन दोषयुक्त रक्तपित्त हे याप्य असणार आहे, आणि तीन दोष ते असाध्य असणार आहे. एवढं त्यामध्ये जे पण त्या रक्तपित्ताच्या दोन गती आणि 9 द्वारे असतात. म्हणजे 9 मार्ग आहेत रक्तपित्ताचे, दोन गती, ऊर्ध्व गती आणि अधोगती. अशा रक्तपित्ताच्या गती दोन गती आहेत. ऊर्ध्व गतीचे 7 दारे आहेत आणि अधोगतीचे दोन मार्ग आहेत, बरोबर. ऊर्ध्वगतीचे 7, अधोगतीचे 2 असे 9 एकूण मार्ग होतात. ओके. तर रक्तपित्ताचे मार्गदृष्टीने साध्य असाध्यत्व. जे रक्तपित्त केवळ ऊर्ध्वगतीचे आहे म्हणजे वरच्या मार्गाने बाहेर पडते ते साध्य असतं जे म्हणजे फक्त ऊर्ध्वगती आहे रक्तपित्ताला. जे वरच्या मार्गाने बाहेर पडतात त्याला ते साध्य मानलेलं आहे, आणि जे अधोमार्गाने बाहेर पडतात ते व्याप्य मानलेलं आहे. जे रक्तपित्त वरून व खालून अशा दोन्ही मार्गाने बाहेर पडते ते असाध्य आहे, म्हणजे उभय मार्गी जे आहे ते असाध्य सांगितले. ओके. तर आंतकी गती सांगितलं. आंतकी म्हणजे काय, शरीराच्या सर्व छिद्रातून आणि रोमकुपातून सुद्धा रक्तभेद बाहेर पडू लागते, तेव्हा त्याला असंख्य गतीचे रक्तपित्त म्हटले जाते. ही रक्तपित्ताची जीवननाशक कारक गती असते म्हणून तिला आंतकी आंतकी गती म्हणतात. हम्म. त्या खाली विवेचनामध्ये दिले, रक्तपित्ताच्या चिकित्सेत प्रतिमार्गहरणम म्हणजे विरुद्ध मार्गाने दोष काढणे सिद्धांताचा उपयोग केला जातो.
प्रतिमार्गम चारणम रक्तपित्त विधीयते, असा एक रूल आहे चिकित्सेमध्ये, म्हणजे की ज्या दोष असेल त्याच्या विरुद्ध गतीने काढायचं. ऊर्ध्व रक्तपित्तासाठी प्रतिमार्ग हरणन होईल, अधोमार्गाने विरेचन देणे, आणि विरेचन श्रेष्ठ पित्त निरसन करणारे आहे. तसेच ऊर्ध्व रक्तपित्तात असणाऱ्या कफाचा अनुबंधही विरेचनामुळे कफाला दूर केल्याने नाहीसा होतो. म्हणजे ऊर्ध्व रक्तपित्त आहे त्याच्यामध्ये आपण विरेचन देतो, आणि अधो मार्गामध्ये आपण वमन देतो. ऊर्ध्व रक्तपित्त आहे त्याच्यामध्ये विरेचन दिल्याने जो कफाचा अनुबंध आहे तो पण दूर होण्यास मदत होते असं सांगितलंय. विरेचनासाठी वापरले जाणारे तिक्त आणि कषाय रस स्वभावतः कफ पित्त नाशक असतात. त्यामुळे कफाचा पण नाश होईल आणि पित्ताचा सुद्धा नाश होईल. विरेचनाची द्रव्य सुद्धा अनेक प्रकारची उपलब्ध होतात. या कारणामुळे ऊर्ध्व रक्तपित्ताला साध्य म्हटले जातं. बरोबर. विरेचनासाठी जी द्रव्य आहेत ते जास्त प्रमाणात आहेत उपलब्ध नेचरमध्ये, कम्पेअर टू वमनासाठी असणारे द्रव्य. ओके. ते एक साध्य मानण्याचं त्याचं हे ठरतं. जास्त वाचायचं असेल तर ते निदान स्थानामध्ये वाचून घ्या. रक्तपित्ताचे असाध्यत्व काय? जे रक्तपित्त वरून आणि खालून बाहेर पडतात त्यात अधिक स्त्रवण होणे, ज्यात रक्ताचा गंध शवाप्रमाणे असतो, ज्यात रक्ताचा रंग काळा असतो, ज्यात वात आणि कफ यांची लक्षणे असतात, ज्याचा स्त्राव घशात अडकतो, ज्यात रक्तपित्ताचे सर्व उपद्रव असतात, बाहेर पडणाऱ्या रक्ताचा रंग पिवळा, निळा, हिरवा किंवा ताम्रप्रमाणे असतो, ज्या रक्तपित्ताच्या रुग्णाचे शरीर क्षीण असून जो सतत खोकतो, आणि रक्तपित्त व्याधी म्हणजे जो अशी जी लक्षणे आहेत, तो व्याधी जो असणार तो असाध्य असणार आहे. ओके. आता आपण जाऊया चिकित्सेकडे. रक्तपित्तात स्तंभनाचा निषेध. पहिले तर आपण म्हणलं की आशुकारी चिकित्सा करायची. आशुकारी चिकित्सा म्हणजे काय? शीघ्र चिकित्सा करायची रक्तपित्ताचा व्याधी ओळखून चिकित्सकांना. आता रक्तपित्तात स्तंभनाचा निषेध सांगितलाय. रक्तपित्तामध्ये स्तंभन का करायचं नाही ते बघू. ज्या रक्तपित्ताच्या रोग्याचे बल आणि मांस क्षीण नसेल, तो योग्य प्रकारे भोजन करीत असेल, तर त्याचे दोष प्रकोपाने दुष्ट आणि बाहेर पडण्यास प्रवृत्त रक्तपित्ताला चिकित्सेच्या सुरुवातीलाच अडविण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे कंडिशन्स आहेत. ज्या रक्तपित्ताचा रोग असेल, रोगी आहे, त्याचं बल आणि मांस क्षीण नाहीये, जो योग्य प्रकारे भोजन पण करतोय, पण त्याचे दोष जे आहेत ते प्रकुपित झालेत आणि बाहेर पडण्यास प्रवृत्त आहेत, अशा वेळेस ते दोष बाहेर रक्ताच्या द्वारे बाहेर पडू द्यायचे. त्याला थांबवायचा प्रयत्न करायचा नाही. जर थांबवायचा प्रयत्न केला तर पुढे दिले रक्तस्राव स्तंभनजन्य उपद्रव. काय आहे? जर रक्तपित्ताचा रक्तस्राव सुरुवातीलाच अडविला तर त्यामुळे आखडणे, नाकात दुर्गंध उत्पन्न होणे, म्हणजे आपण जर रक्तस्राव अडवला, दोष बाहेर जाऊ नाही दिले, तर त्याच्यामध्ये आखडणे, आखडतं, नाकात दुर्गंध उत्पन्न होतो, मूर्छा, अरुची, ज्वर, गुल्म, प्लेहावृद्धी असेल, अनाहर रोग असेल, किलास, मूत्रकृच्छ, कुष्ठ, अर्शा, विसर्प, वर्णनाश, भगंदर, बुद्धी व इंद्रिय कार्यावरोध हे सर्व उत्पन्न होतात. आता नक्की हे करायचं नाही अवरोध. तर नेक्स्ट रक्तपित्तात लंघन सांगितले. रक्तपित्तात लंघन का करायचं? कारण की प्रायः माणसातील रक्तपित्त हे आम दोषाने दूषित झाल्यानेच उसळतं. म्हणजे जे स्टार्टिंग म्हणजे रक्तपित्त ज्या व्याधीला ज्या माणसाला रक्तपित्त होतो पहिल्यांदाच, त्याच्यामध्ये आमदोषामुळेच रक्तपित्त अजून वाढतो असं म्हणलं जातं. त्यासाठी त्या आमदोषाच्या पाचनासाठी लंघन दिलं जातं. ओके. त्यामुळे रक्तपित्तात लंघन सांगितले. त्यात दुसरा जे आहे ते रक्तपित्तात लंघन किंवा तर्पणाची वेळ. हा श्लोक पाठ करायचा. मार्गो दोषानुबंधम च निदानं प्रसमीक्ष च लंघनम रक्तपित्तादौ च तर्पणम वा प्रयोजयेत. म्हणजे काय? मार्ग दोषानुबंधनम च, रक्तपित्ताच्या रोगाचे रक्त बाहेर पडण्याचे मार्ग, दोषांचा संबंध आणि रोगाची कारणे हे पाहून एकूण आवश्यकतेनुसार रोगारंभामध्ये लंघन किंवा तर्पण करायचं. म्हणजे त्याच्या रक्त बाहेर पडण्याचा मार्ग कुठला, ऊर्ध्व आहे की अधो आहे हे बघायचं, दोषांचा संबंध काय ते बघायचं, रोगाची कारणे बघायची, आणि मग लंघन आणि तर्पण करायचं का नाही हे ठरवायचं.
रक्तपित्तात पेयजल सांगितले. रक्तपित्ताच्या रुग्णाला तहान लागल्यास रिबेर, चंदन, वाळा, नागरमथ आणि पित्तपापडा घालून तयार केलेले थंड जल किंवा उकळून थंड केलेले जल पिण्यास द्यायचं. का बरं हेच द्यायचं पेयजल? कारण की हे जे वनस्पती आहेत, रिबे, चंदन, वाळा, नागरमोथा, पित्तपापडा, हे परपट. पित्तपापडा म्हणजे परपट. ह्या सगळ्या त्या तिक्त रसात्मक आणि शीत उईर्याच्या वनस्पती आहेत. त्याच्यामुळं पित्ताचे शमन करण्यासाठी हे आपण पेयजल देतो आपण. ऊर्ध्वगे तर्पणम पूर्वम पयया पूर्व अधोगती काल सात्म्यानुबंधज्ञो दद्यात प्रकृती कल्पविद. रक्तपित्तामध्ये तर्पण किंवा पर्याप्रयोग. हेमंत ऋतू इत्यादी कालरोगाची पथ्यानुकूलता, वात किंवा कफ संबंधी रोगी, रोग व औषध किंवा आहार द्रव्यांची गुरु लघु इत्यादी प्रकृती. आहार कल्पना संस्कारानुसार त्यांचा लाभ व हानी या गोष्टी या सर्व गोष्टीचे ज्ञान असणाऱ्या चिकित्सकाने लंघन करविल्यानंतर ऊर्ध्व रक्तपित्तात प्रथम यथायोग्य तर्पण आणि अधो रक्तपित्तामध्ये पहिल्यांदा प्रेयाचा प्रयोग करावा. म्हणजे एक काल म्हणजे ऋतू काल बघितला असेल, ज्यानं रोगाची पथ्यानुकूलता बघितली असेल, काय पथ्य आहे काय अपथ्य आहे, कफ वातांचा संबंध बघितला असेल रोगामध्ये, आहारद्रव्यांची गुरु लघु इत्यादी जे प्रकृती आहेत ते बघितले असतील, त्या सगळ्याचं जे ज्ञान असेल चिकित्सकाला, तर त्यांना लंघन करवल्यानंतर ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये प्रथम तर्पण करायला सांगितले आणि अधो रक्तपित्तामध्ये पहिल्यांदा पेयाचा प्रयोग करायला सांगितलेला आहे. ठीक आहे. तर खरजुरादी तर्पण. खरजुरादी तर्पण मध्ये काय आहे? हे तर्पणाचे योग सांगितले. खरजुरादी तर्पण, लाजा तर्पण आणि आम्ल तर्पण, तीन तर्पणाचे योग. खरजुरादी तर्पण, लाजा तर्पण, आम्ल तर्पण. खरजुरादी तर्पण मध्ये खजूर, मनुका, मोहाची फुले, फालसा यांचा काढा थंड करून अगदी गोड होईल इतका साखर घालून पिण्यास द्यावा. ओके. नंतर लाजा तर्पण. लाजा म्हणजे काय? साळीच्या भाताच्या लाह्या ज्या असतात त्या दळायच्या, त्यात भरपूर प्रमाणात तूप आणि मध मिसळून पाण्यात कालवून पिण्यास द्यायचं. त्यामुळे ऊर्ध्वगत रक्तपित्त आहे ते नष्ट होणार लाजतर्पण. तर आम्लतर्पण. आम्लतर्पण मध्ये काय आहे? डाळिंबाचे दाणे आणि आवळा याचे चूर्ण मिसळायचं, आंबटसर करायचं आणि पाजायचं. हे झालं आम्लतर्पण. म्हणजे आपण तर्पण ऊर्ध्व रक्तपित्तामध्ये आणि पेय अधोग रक्तपित्तामध्ये. तर रक्तपित्तातील आहार सांगितले त्यांनी. रक्तपित्ताच्या रोगांना आहारात साठीचे, साळीचे, निवार, कोदरू, लाल निवार, सावे आणि प्रियंगू यांच्या तांदळापासून तयार केलेला आहार द्यायचा. म्हणजे सगळे लघु गुणात्मक आहार आहे. ठीक आहे. तर रक्तपित्तात सुपयुष. कुठले कुठले सूप म्हणजे युष दिलं पाहिजे रक्तपित्त रोग्यांसाठी? तर मुगाचं युष असेल, मसूर असेल, हरभरे, मटकी. ओके. ते वगैरे मटकी, चवळी यांच्या डाळीचा कडन त्याच्या चांगला हितकर असतो. रक्तपित्त सेवनीय भाज्या. रक्तपित्त व्याधी आहे तर सगळ्या तिक्त रसात्मक भाज्या पाहिजेत. जसं की पटोल म्हणजेच पडवळ, निम्मपत्र असेल, वेताचा अग्रभाग असेल, पिंपळीचे म्हणजे पिंपरी जे असते त्याचं पर्णांकुर, वेताची कोवळी पाने, काड्याची राईत म्हणजे किराय तिक्त पाने असतील, गंडारीची पाने, पुनर्नवेची पाने, कचनाराची कांचनाराची पाने, गंभारीची पाने, सावरीची पाने, हे ज्या त्यांच्या भाज्या करायच्या आणि त्याचा प्रयोग करायचा. ह्या तिक्तरसात मग तिक्तरस हा रक्तप्रसादक असतो. रक्तपित्त सव्य मांसरस म्हणजे रक्तपित्तात कुठलं मांसरस खायला पाहिजे, प्यायला पाहिजे? पारवा, कबूतर, लावा, चकोर, चिमणी, ससा, कंपी जल, ऐन म्हणजे हरिण, हरिण सामान्य हरिण असेल, काळ्या शेपटीचं हरिण असेल, यांचे मांसरस रक्तपित्तात हितकर समजायचं. यांच्या मांसरसात आंबट डाळिंबाचा अथवा आवळ्याचा रस किंवा चूर्ण घालून रुचीनुसार आंबट करून किंवा आंबट न करताही तुपाची फोडणी देऊन साखर टाकून त्यांचा प्रयोग करावा. की ही सव्य मांसरस बघितली, आहार बघितला, मांसरस बघितला. तर दोषानुसार पथ्य. जर रक्तपित्तामध्ये कफाचा अनुबंध असेल
तर त्याला युष आणि शाक यांचं सेवन करवायचं. जर वातदोषाचा संबंध असेल तर मांसरसाचा प्रयोग करायचा. कारण की मांसरसा स्निग्ध असतो. तर दोषानुसार पथ्य सांगितलं त्यांनी. रक्तपित्तामध्ये जर कफाचा अनुबंध असेल तर त्याला युष द्यायचं पहिला. आणि जर रक्तपित्तामध्ये वाताचा अनुबंध असेल तर त्याला मांसरस पहिला द्यायचा. यवागू प्रयोग सांगितले. यवागू आपण ज्वरमध्ये बघितलंच आहे. यवागूमध्ये का ज्वर उष्ण तीक्ष्ण असतो, लघु असतो, दीपन पाचन करणारा आहे यवागू. त्याच्यामुळे आपण यवागू वापरतो ह्याच्यामध्ये. तर यवागू करण्याची पद्धत माहिती आहे आपल्याला की आवश्यक ती द्रव्ये मिळून एक कर्ष घ्यावीत. एक प्रस्थ पाण्यात शिजवून निम्मे पाणी झाल्यावर ते गाळून घ्यावे. त्या पाण्यात पेया करून रुग्णाला प्यायची द्यायची. त्यामध्ये पेयाचे प्रकार सांगितले. पेय एवढा आपण रक्तपित्तामध्ये देऊ शकतो. पहिल्यांदा ते पद्मोत्पलादी पेया. ते निळकमर केशर पासून बनतात. नंतर चंदनादी पेया, किरातिक्तादी पेया, धातक्यादी पेया, मसूर डाळ पिठवण सिद्ध जलात पेया करावी. सालवण असेल, हरिणुका असेल, चिकन्याच्या मुळाने सिद्ध केलेली पेय असेल, पारावतपदी जे जे झाड असते त्याच्यापासून बनवलेली पेय असेल, हे सगळे पेयांचा उपयोग करायचा. खाली मांसासहित पेय मांसरसासोबत पेय द्यायचं सांगितलेलं आहे. ते वेगवेगळं सांगतील त्याने काही गरज नाही एवढे. ते तर निदान परिवर्तन सांगितलं रक्तपित्तामध्ये रक्त निदान कारण सेवन निषेध म्हणजे निदान परिवर्तन म्हणजे ज्या कारणाने रक्तपित्त उत्पन्न होतो त्या कारणाचं सेवन टाळायचं. तर इथे सांगितले बहुदोष रक्तपित्तात वमन विरेचन. बहुदोष रक्तपित्तात वमन विरेचन काय आहे? रोग्याचे रक्तपित्त बलवान आणि बहुदोषयुक्त असताना रोग्यासाठी वैद्याचे कर्तव्य म्हणजे वैद्याने काय करणे आवश्यक आहे आता सांगत आहे. जो रोगी बलवान असेल आणि त्याचे बल मांस क्षीण झालेले नसेल, त्याचा रोग संदर्भजन्य कारणाने उत्पन्न झाला असेल, त्यात बहुदोषांची लक्षणे असतील, कोणतेही उपद्रव नसतील आणि रोगी संशोधन योग्य असेल तर योग्य वेळी अशा रोग्याचे ऊर्ध्व रक्तपित्तासाठी विरेचन आणि अधोग रक्तपित्तासाठी वमन करविले पाहिजे. म्हणजे ज्याचं बलमांश क्षीण नाहीये, संदर्भजन्य व्याधी संदर्भजन्य कारणाने रक्तपित्त झालेला आहे, उपद्रव कुठले पण नाहीत, पण बहुदोष अवस्था आहे. त्याच्यामध्ये ऊर्ध्व रक्तपित्तासाठी विरेचन करायचं आणि अधोग रक्तपित्तासाठी वमन करायचं. हे म्हणजे तेच चिकित्सा सांगितलेलं नाही. तर विरेचनासाठी द्रव्य कुठले आहेत? निशोत्तर, हिरडा, बहावा, मगज, त्रायमाना किंवा कडू इंद्रावणी किंवा आवळ्याच्या रसात भरपूर मध आणि साखर मिसळून विरेचनासाठी प्रयोग करावा. ओके. केव्हा मनासाठी काय काय सांगितले? मदन फळ असेल, मदन फळ चूर्ण जे आहे ते योग्य मात्रे सत्तूमध्ये मिसळून त्यात मध साखर मिसळून किंवा सरबत करून किंवा उसाच्या रसाबरोबर पाजावे किंवा इंद्रजवनागर मधन फळ सोंठा आणि मध एकत्र करून अधोगर रक्तपित्त वमनासाठी प्रयोग करणे उत्तम ठरतं. ठीक आहे. संशोधनानंतर पथ्य हे सगळं संशोधन झालं वमन विरेचन. त्याच्यानंतर पथ्य काय पळायचं? तर उद्योग रक्तपित्तात संशोधनानंतर तत्पनादी कर्माने पथ्य देणे हितकर ठरतं आणि अधोग रक्तपित्तामध्ये पेय द्यायचे. हे माहिती आहे संशमन योगी. तर संशमन करायचे आपल्या रक्तपित्तामध्ये त्याच्यासाठी योग्य आरोग्य कुठला आहे? ज्याचं संशोधन होऊ शकत नाही असा संशमनासाठी योग्य असेल. बरोबर. ज्या रक्तपित्ताच्या रोग्याचे बल आणि मांस क्षीण झाले असेल, जो शोक भारवहन मार्गक्रमण यामुळे कृश झाला असेल, अग्नी किंवा सूर्य यांच्या उष्णतेने जोग तापलेला किंवा इतर कोणत्याही तरी रोगाने क्षीण झाला असेल किंवा रोगी गर्भिणी स्त्री असेल, वृद्ध असेल, बालक असेल किंवा वृक्षाल्पाक आणि कोणतीही मधुर रसातील एक दोन रसांचा आहार घेणारा असेल
किंवा जो वमन विरेचनासाठी अयोग्य असेल किंवा ज्याला राजक्षम झाला असेल अशावरील सर्व रोग्यांसाठी संशमन उपचार केले पाहिजेत. तर संशमन उपचारामध्ये येतं पहिल्यांदा अटरुष्कादिक्वात. अटरुष्कादिक्वात. अटरुष्कादिक्वातामध्ये काय कंटेन आहेत? अडुळसाची पाने, मनुका, हिरडा हे सर्व समभाग घ्यायचे, त्याच्यामध्ये साखर आणि मध मिसळायचे आणि क्वाथ करून त्याला थंड करून द्यायचा. श्वासरोग, कास, रक्तपित्त दूर करण्यास तो उत्तम ठरतो अटरुष्कादिक्वात. काय काय त्याच्यामध्ये अडुळसाची पाने, मनुका आणि हिरडा. नंतर येतो पद्मकादिक्वात. पद्मकाष्ठ घ्यायचं, कमल केसर घ्यायचं, नीलकमल, नागकेशर आणि पठाणी लोत्र या सर्वांचं कल्क अडुळसाच्या रसात मिसळून प्यायला दिल्यानं काय होतं? रक्तपित्त नष्ट होतं. म्हणजे पहिला झाला आठ ऋषिकादिक्वात, दुसरा पद्मकादिक्वात. तर रक्तपित्त नाशक योग सांगितले त्याच्यामध्ये, म्हणजे तेच शमनासाठी सांगितले. पुंडरीक काष्ट व ज्येष्ठ मधाचा कल्क व मध घोड्याच्या दिलेलीच्या रसाबरोबर किंवा धमासा आणि माक्याच्या मुळाचे चूर्ण गाईच्या शेणाच्या रसाबरोबर मिसळून तांदळाच्या पाण्यासह पाजले तर हे दोन्ही योग रक्तपित्त नाशक आहेत. ओके. रक्तपित्त नाशक रक्त पण सांगितले. रक्तपित्त रोग दूर करण्यासाठी जंगल पशु पक्ष्यांचे रक्त मध मिसळून चाटायचे, म्हणजे जे जंगल पशु पक्षी आहेत त्यांचं रक्त जे आहे ते मध मिसळून चाटायचे, त्यांना होते कमी. तर संशमन योग सांगितलेत काही. हे एक महत्वाचं थोडं वाटतं. संशमन योगामध्ये काय? वाळा, सुगंधी वाळा, पठाणी लोद्र, पद्मकाष्ट, प्रियंगू, कायफळ, शंखभस्म आणि शुद्ध सोनकाव ही सर्व द्रव्ये समप्रमाणात घेऊन त्यांचे चूर्ण करावे. त्याच चूर्णाच्या इतकेच रक्तचंदनाचे चूर्ण मिसळायचं. म्हणजे जेवढं चूर्ण आहे त्याच्यात तेवढंच रक्तचंदन मिसळायचं. हे चूर्ण साखर घालून तांदळाच्या पाण्याबरोबर प्राशन केल्यास रक्तपित्त, तमक, श्वास, पिपासा आणि दाह तात्काळ कमी होतात. याच्यामुळे काय होणार? रक्तपित्तामध्ये जे तमक श्वास असेल, पिपास असेल, दाह असेल हे उत्पन्न होतात, ते कमी होण्यास मदत होते. संशमन योग आहे हा. किरात तिक्तादी संशमन द्रव्ये काही सांगितलेत. ताळे चिराई, सुपारी, नागरमोथा, पुंडरीकाश, नीलकमल, कमल, रिबेरमूळ, पडवळाची पाने, धमासा इत्यादी. ही झाली किरात इत्यादी संशमन द्रव्ये. आता उशिरादी औषधींच्या कल्पना. ह्याच्यामध्ये काय सांगितलं? उशिरादी औषध म्हणजे चूर्ण करून रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी चोळून चोळून त्यातील पाणी गाळून घेऊन जर नवीन द्रव्य असेल तर सोरस काढायचं किंवा ओला किंवा कोरडा गलक करून फांड किंवा क्वाथ करून जशी औषधी मिळतील तशी सर्व एकत्रित करून अथवा वेगवेगळी चंदन चूर्णासह प्रयोग केल्याने रक्तपित्ताचे शमन होते. ओके. प्रबळ रक्तपित्त असेल त्याच्यामध्ये उपचार कसे करायचे? प्रबळ रक्तपित्ताचा उपचार तर मुगाची डाळ असेल, भाताच्या लाया, यव, पिंपळी, वाळा आणि नागरमोथा व रक्तचंदन यांचा काढा जर रात्रभर नीट सुरक्षित ठेवून सकाळी प्याव्यास दिला तर प्रबळ रक्तपित्त सुद्धा शमन पावतं, असं म्हटलेलं आहे. काय काय रक्तपित्ताचा उपचार आहे प्रबळ रक्तपित्तात? मुगाची डाळ, भाताच्या लाया, यव, पिंपळी, वाळा आणि नागरमोथा आणि रक्तचंदन यांचा काढा करायचा, रात्रभर नीट ठेवायचा, हे सकाळी प्यायला द्यायचा. रक्तपित्त शामक प्रयोग कुठले आहेत? वैड्युर्य म्हणजे लसणी, मुक्तामणी पिष्टी म्हणजे मुक्तापिष्टी असेल, शुद्ध केलेली काळी माती, शंखभस्म, नागकेशर, आवळा, काळा वाळा यांचे चूर्ण, मधाचे सरबत किंवा उसाच्या रसाबरोबर प्राशन केल्याने रक्तपित्त रोगाचे शमन होते. ओके. तर उशिरादी पेय सांगितलं त्यांनी, तेवढं वाचन व्हायचं पुन्हा. प्रियंगवादी पेय आहे. त्या वातानुबंधित रक्तपित्त आहार असेल त्याच्यामध्ये योग सांगितलेत काही काही. शेळीचे दूध पाजायचं, गाईच्या दुधाच्या 5 पट पाणी घेऊन ते दूध उरेल एवढे आटवायचं. थंड झाल्यावर साखर आणि मध घालून ते पाजावे किंवा विदारे गंधादी लगनातील औषधी सिद्ध गोदुग्धामध्ये साखर आणि मध मिसळून ते पाजावे. दुग्ध कल्पना सांगितलंय. मूत्रमार्गे रक्तपित्त असेल तर त्यातले योग सांगितलेत. मूत्रमार्गामध्ये रक्तपित्त असेल तर शतावरी आणि गोखरू घालून शिजवलेले दूध किंवा, कारण की गोखरू म्हणजे गोखरू असेल किंवा शतावरी असेल हे मूत्र व श्वेतसावरती काम करतात, त्याच्यामुळे त्याचे शालीपर्णी, पृष्णीपर्णी, मुदकपर्णी याने सिद्ध केलेले दूध असेल हे रक्तपित्तावर शमन करतं. ओके. गुदमार्गातील रक्तपित्तामध्ये योग काय सांगितले त्यांनी? गुदमार्गातून रक्तपित्त बाहेर पडत असेल तर त्यासाठी विशेषतः मोच रसाचा कल्क, जर गुदमार्गातून रक्तपित्त बाहेर पडत मोच रसाचा कल्क पाहिजे, कशा रसाचा असतो तो, घालून सिद्ध केलेलं गोदुग्ध द्यायचं त्याला किंवा वडाच्या पारंब्याचा अग्रभाग घालून
किंवा रिबेर, निळकमळ आणि सुंठे घालून सिद्ध केलेले गोदुग्ध उत्तम लाभप्रद होते. जर गुदमराला रक्तपित्त असेल तर. नाही तर दिले वासा घृत इथे श्रेष्ठ औषध फळ रक्त ऊर्ध्व रक्तपित्तासाठी वासा घृत हे सगळ्यात चांगलं औषध असतं. अडुळसाची डहाळी म्हणजे अडुळसाची डहाळी असेल, पाने, मूळ हे 2 किलो घ्यायचं. त्यामध्ये 16 किलो पाण्यात 1/4 करायचा म्हणजे काढा करायचा. त्यात अडुळसाच्या फुलांचा 250 ग्राम कल्क घालून तुपात सिद्ध करावे. हे घृत मधाबरोबर सेवन केल्यास शीघ्र रक्तपित्त शमन होणार आहे. तर रक्तपित्तातील अन्य उपचार सांगितले, म्हणजे विहार सांगितले पित्त ज्वर शमनासाठी जे अभंग योग, फवारे, जलसिंचन, परिषेक आणि अवगाहन म्हणजे कारंजाच्या बाजूला जाऊन बसणे, शय्या असेल, धारागृह असेल, शीतलविधी आणि बस्ती यांचा त्याचा उचित वेळ आणि उचित मात्रेचा प्रथम विचार करून प्रयोग करावा. ओके. जर आता मगाशी बघितलं आपण वातानुबंधी जर रक्तपित्त असेल तर ते स्नेह प्रयोग करायचा, आणि कफानुबंधी रक्तपित्त असेल तर क्षार प्रयोग करायचा. तर क्षार प्रयोग म्हणजे काय, रक्तपित्तात कफानुबंध झाल्याने रक्त घट्ट होऊन गाठी बनतात, बरोबर, व त्या कंठामध्ये साठतात. अशा वेळी कमल नालाचा क्षार करून तो मध आणि घृत यांचा मिसळून युक्तिप्रयोग प्रयोग करायचा. जर कफानुबंधी रक्तपित्त असेल तर क्षार प्रयोग करायचा. शतावरी घृत एक सांगितलं, शतावरी घृत आहे. पंचमूल घृत असेल, लघु पंचमूल दशपंचमूळ आले त्याच्यामध्ये, तर नासागत रक्तपित्ताचे उपचार सांगितलेत. जर नाकातून रक्ताचा स्त्राव होत असेल तर ते दुष्ट रक्त निघूस तर थांबायचं त्यातलं. दुष्ट रक्त निघून गेले की आठरुष्काधिक क्वाथ असेल, पद्मकुप्लाधिक असेल, क्वाथ असेल, ते वेगवेगळे क्वाथ आहेत ना, ते क्वाथ वापरायचे. असं रक्तपित्तामध्ये अवपीडन नसतं द्यायचे त्याच्यामध्ये, म्हणजे त्या क्वाथाचं अवपीडन नसतं करायला सांगितलेलं आहे. ते नसतं योगात सांगितलं काही. त्या प्रदेह परिसिंचन म्हणजे शिंपडणे, अवगाहन वगैरे वगैरे आदी विहार सांगितले. तर तर रक्तपित्तनाशक विहार काय आहे, तर मेनली रक्तपित्तजन्य दाह शमनासाठी शीत पाण्याचे कारंजी लावलेली धारागृह, थंड तळघर, रमणीय आणि जलयुक्त, वायूच्या प्रवाहाने थंड असणारे वन उपवन, थंड पाण्याच्या स्पर्शाने शीतल झालेल्या वैडूर्य मणी, मोती इत्यादीचा स्पर्श हे उत्तम ठरतात. म्हणजे इथं कारंजी लावलेले धारागृह असेल, एक घर असेल, थंड तळघर असेल, रमणीय आणि जलयुक्त, वायूच्या प्रवाहाने थंड असणारे वन उपवन, थंड पाण्याच्या स्पर्शाने शीतल झालेल्या वैडूर्य मणी, मोती इत्यादीचा स्पर्श हे उत्तम ठरतो असं सांगितलेलं आहे. तर मानसिक चिकित्सा काय सांगितलं याच्यामध्ये रक्तपित्तामध्ये, शीतस्पर्श, मनाला अनुकूल असा आहार विहार असेल, आणि कथा ऐकणे, हा मानसिक चिकित्सा सांगितलेला ह्याच्यामध्ये. ओके. धन्यवाद.